तुमच्या हक्काचा आवाज, आजचा महाराष्ट्र। लोणी काळभोर पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईमध्ये तब्बल 12 किलो 345 ग्रॅम गांजा आणि गांजा वाहून नेणारी ऑटो रिक्षा असा एकूण 5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली असून एका अज्ञात इसमाचा शोध सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार उरुळी कांचनहून निगडीकडे गांजा वाहून नेणारी संशयित रिक्षा असल्याची गुप्त माहिती पोलीस शिपाई राहुल कर्डिले यांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती। त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने थेऊर रेल्वे पुलाजवळ सापळा रचला। रविवारी सकाळी सुमारे 9:15 संशयित रिक्षा दिसताच पोलिसांनी ती थांबवून तपासणी केली। यावेळी रिक्षा चालक लक्ष्मण पवार आणि त्याचा साथीदार रवी अण्णा कुहाडे राहणार यमुनानगर निगडी यांच्या ताब्यातून सुमारे 2.40 लाख रुपये किमतीचा 12 किलो 345 ग्रॅम गांजा आढळून आला। आरोपी गांजा विक्रीसाठी घेऊन जात असल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं। रिक्षा क्रमांक MH14LS 3146 देखील जप्त करण्यात आली असून एकूण 5 लाखांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात आहे। या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 424/2025 नोंदवण्यात आला असून आरोपींवर NDPS ऍक्ट 8 क 20 ब 20 II 20 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस हवालदार माने सातपुते, वनवे देवीकर तसेच पोलीस शिपाई राहुल कर्डिले, सोनवणे, दडस, कुंभार, पाटील, कुदळे, वीर, गाडे, शिरगिरे यांनी केली आहे। आजचा महाराष्ट्रासाठी परशुराम निखळे, पुणे। तुमच्या हक्काचा आवाज, आजचा महाराष्ट्र।